मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारली आहे। भेट नाकारण्याचं कारण अद्याप आयुक्तांनी सांगितलेलं नाही आहे। पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात ही भेट होणार होती। मुंबई महापालिकेतील ठेकेदारीच्या पद्धतीनं विरोधात तसंच घनकचरा व्यवस्थापन खात्यातील मोटार लोडर चौकातील सफाई कर्मचाऱ्यांचं इतरत्र होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ महापालिकेत आलं। मात्र त्यापूर्वीच आयुक्त अश्विनी भिडे आयुक्त कार्यालयातून बाहेर पडल्या होत्या। प्रकाश आंबेडकर यांची भेट नाकारल्यानं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जरी आक्रमक झाले असले तरी नेमकी यामागे आयुक्तांची काय भूमिका आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। शिल्पा नरवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जातात। शिल्पा, खरं तर प्रकाश आंबेडकरांची भेट पूर्वनियोजित होती असं सांगण्यात येत आहे। वंचित बहुजन आघाडीकडनं दावे करण्यात येत आहे, पण आयुक्त मात्र निघून गेले आहेत। आयुक्तांची भूमिका काय आणि नेमकं काय घडतंय? खरे ऋषी, ही भेट नियोजितच होती। विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख जे आहेत प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार असल्याचं कालपासून चर्चा रंगली होती आणि आज भेट घेण्यासाठी देखील मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये प्रकाश आंबेडकर तसेच इतर कार्यकर्ते देखील आले होते। मात्र ही भेट जी आहे ती नाकारण्याचं कारण अद्यापही पालिका आयुक्तांनी सांगितलेलं नाही। विशेष म्हणजे पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात ही भेट होणार होती, मात्र मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे जे आहेत ते त्यांच्या दालनातून थेट मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर निघून गेलेले आहेत। विशेष म्हणजे मुंबई महापालिकेतील ठेकेदारी पद्धत जी आहे त्या विरोधामध्ये किंवा घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा मोटार लोडर चौकातील सफाई कर्मचाऱ्यांचे इतरत्र होणारे जे स्थलांतर आहे तेच थांबवण्यासाठी आज ही वंचित बहुजन आघाडीने भेट घेण्याचं ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने भेटीची वेळ देखील निश्चित झाली होती। शिष्टमंडळ देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये आलं होतं, मात्र शिष्टमंडळ पालिकेत येण्यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे जे आहेत त्या थेट कार्यालयातून बाहेर पडलेले आहेत। मात्र भेट झालेली नाही, त्यामुळे जे प्रकाश आंबेडकर असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी अश्विनी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केलेली आहे। मात्र अद्यापही ही भेट झालेली नाही आणि भेट न घेण्याचं कारण देखील अश्विनी भिडे यांच्याकडून सांगण्यात आलेलं नाहीये। ऋषी, नक्कीच धन्यवाद या अपडेटबद्दल। आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत होत्या।